हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे देवीचा मुखवटा सजवण्याची माझी तयारी चालू आहे. तर हा मुखवटा ना मी 130 रुपयाला घेतलेला आणि मी त्याला घरच्या घरीच डेकोरेट करत आहे. मी असा ऑनलाईन पाहिलेला, तर त्याची किंमत फारच होती 400-500 पर्यंत. तर मी विचार केला की मी असं घरी सजवू शकते. माझ्याकडे सगळं साहित्यसुद्धा होतं. जे मी ब्लाऊज मटेरियल आणलेलं त्यातलंच हे सामान आहे, ते मी यूज करते. आणि तो ग्लू दाखवला ना, तो ग्लू खरंच खूप छान आहे. म्हणजे फॅब्रिक ग्लू येतो, पण त्याने स्टोन वगैरे व्यवस्थित चिटकून राहतात. तर अशा प्रकारचे पॅच होतात माझ्याकडं. तर ते मी बरेच दिवस ठेवलेले, कशासाठी यूजच नव्हते झाले. तर आज ते देवीसाठी यूज झालेले आहेत. तर इथे मी ना कर्णफुलं, म्हणजे असं कर्णफुलं दिसण्यासाठी ना हे असे पॅच चिटकवून घेणार आहे. तर पॅच चिटकवल्यानंतर खूपच छान दिसणार आहे. फायनल लुक तुम्हाला दाखवते थोड्या वेळात. तर इथे पहा, आपल्या देवीच्या मुखवट्याचा फायनल लुक सजवल्यानंतर किती सुंदर दिसायला लागला आहे आणि देवीचं रूप अधिकच खुललं आहे. आता मी देवीची साडी बनवायला घेणार आहे. तर इथे ना माझ्याकडं एक साडी होती. तर ही साडी ना आमच्या कुंभजाईच्या मंदिरातली देवीला ओटी भरण्यासाठी मिळालेली साडी आहे ही. तर याच साडीपासून मी महालक्ष्मीसाठी कलश साडी शिवणार आहे. तर इथे ना मी अशा प्रकारे प्लीट्स करून घेतल्यात. पूर्ण बॉर्डर यूज केली आहे साडीची आणि प्लीट्स करून घेतलेले आहेत. जेवढा मापाचा कलश आहे तेवढ्याच मापाची मी उंची घेतलेली आहे साडीची. आणि इथे ना मी अशा सेफ्टी पिननी प्लीट्स अशा सिक्युअर करून घेतल्यात आणि एक एक प्लीट्स खोलत मी अशी टीप मारून घेणार आहे व्यवस्थित. आणि जो मधला रिकामा पॅच आहे ना, तिथे मी बॉर्डर यूज करणार आहे, जेणेकरून आपल्या साडीचा लुक असा ओरिजिनल साडीसारखाच येणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्हाला सहजपणे पाहता येईल. तर इथे माझी साडी कंप्लीट झालेली आहे.
तर इथे पहा माझी पूजेची तयारीसुद्धा चालू झालेली आहे. आणि इथे माझी मांजर आहे ना, मी जिथे कॅमेरा लावला आहे ना मोबाईलचा, तिथे सारखी सारखी जात होती. तर तिला बघता बघता इथे माझी पूजासुद्धा चालू आहे. आणि इथे बघा मी देवीला दागिने वगैरे घालून घेतले. आता देवीला जो पदर शिवलेला ना, तो पदर देणार आहे वरतून. मला ना आज माझ्या पूजेला कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईचं स्वरूप द्यायचं होतं. त्यामुळे ना आज माझी खूपच गडबड झालेली. जसं मला पाहिजे होतं ना, तसं ते बनतच नव्हतं. तर इथे पाहू शकता तुम्ही फायनली मी पदर सेट केलेला आहे डोक्यावर. आता ना फक्त देवीला गजरे, हार आणि वेणी घालायची बाकी आहे. तर आता मी हार, वेणी आणि गजरे घालून घेते आणि त्यानंतर मग बाकीची पूजा करून घेते. आणि फायनल लुक तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला मग. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आजची मी पूजा तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर पूजा माझी सकाळीच करून झालेली आहे आणि आता सायंकाळचे 7 वाजलेत. तर मी आता पुस्तक वाचायला घेणार आहे आणि त्याचबरोबर आज मी कुमारिका सुवासिनीसुद्धा जेवायला घालणार आहे. तो स्वयंपाक करून झालेला आहे माझा आणि आधी मी पुस्तक वाचून घेणार, त्यानंतर मग सुवासिनींना जेवायला घालणार आहे, कुमारिकांना. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच. तर चला मग, अशा प्रकारे माझी पूजा मांडणी आहे बघा. तर मी आता पोथी वाचून घेते. देहि माम ओम धनदाय नमस्तुत्यं नीति पद्मादिपाय च भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादी संपदा. ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी. 8 पाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली, गेली निघून राहणार. तिथं पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्यासोबत तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीजात झाला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वाने ती फुगली, गरिबांना विसरली, थोड्या ताठ्यांना बोलू लागली, दास-दासींवर खेचकू लागली. एकदा काय झाले, देवीच्या मनी आले राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करीत. त्या दोघांना 7 मुलगे, 1 मुलगी झाली. मुलीचं नाव होतं श्यामबाल. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकी वस्त्र लावली, हाती काठी टेकीत आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली. राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळी दिली. आहे का कुणी घरी, घालील का कुणी घास. दासी बाहेर आली. म्हातारी दिसली. तिने विचारलं, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच.
तशात खोकलाही येईन मधूमधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचंय. कुठे आहे या राजाची राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. मैत्रिणीशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला त्या कशा भेटणार? तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेचतील. ऊन बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला. तीही संतापली. तुझी राणी पैशाला भरली, माणुसकी विसरली. तर पोथी वाचून झाल्यानंतर मी आरती करून घेतली आणि देवीला नैवेद्य दाखवून घेतला. आणि आज गुरुवार होता तर स्वामी समर्थांना सुद्धा नैवेद्य दाखवलेला आहे. आता यानंतर मी काही सुवासिनींना बोलवलं होतं. त्या येणार आहेत हळदी कुंकाला. त्यांना मी हळदी कुंकू करणार आहे आणि मग कुमारिकांना जेवायला घालणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि खूपच आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.